नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी लोकसभा के अपक्ष उम्मीदवार टिटवाला के पास फले गांव निवासी नीतीश यादव चुनाव लड़ रहे हैं। इन्होंने सबसे पहले अपना नामांकन दाखिल किया और जीत के लिए विकास के नाम पर प्रचार कर मतदाताओं से वोट मांग रहे हैं। इनका कहना है कि इन्हें जनता का अच्छा प्रतिसाद मिल रहा है। लोकसभा चुनाव को लेकर उम्मीदवार नीतीश यादव से सत्यवार्ता टीवी न्यूज में एक विशेष मुलाकात। आइए देखते हैं क्या कहा नीतीश यादव ने। माझा आणि राजकारणाचा कोणताही संबंध होता याच्या अगोदरही मी भरपूर जे माझ्या न्यूजला बाईट गेला त्याच्यामध्ये मी सांगितले माझा राजकारणाचा काही एक संबंध नव्हता। पण भिवंडी लोकसभेमध्ये खूप समस्या आहेत, ते तुम्हालाही माहिती आहे, सर्व जनतेला माहिती आहे की कोणकोणत्या समस्या आहेत। त्या समस्या पाहता मला माझे मित्रपरिवार यूथ जो माझा भिवंडी लोकसभामध्ये मुरबाड, शहापूर, बदलापूर, कल्याण ग्रामीण आणि वाडा या साईडमध्ये माझा चांगला मित्रपरिवाराचे माझे चांगले संबंध आहेत। दांडगा माझा एक तिकडे संपर्क आहे। तर माझ्या त्या संपर्कातूनच मला एक प्रेरणा मिळाली की तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करा। तर मी ते त्यांच्या हाकेला आव देऊन मी अपक्ष उमेदवारी 4 तारखेला दाखल केली। तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढता याच्याबद्दल माहिती द्या। मुद्दे तर भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये भरपूर आहेत। 6 विधानसभा आहेत। तर 6 विधानसभामध्ये प्रत्येक विधानसभामध्ये काही ना काही मोठे मोठे इश्यू आहेत। शहापूर पाण्याचे, मुरबाडमध्ये बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, वाडा साईडला गेलो तर तिकडे रस्ते, भिवंडीमध्ये लूम जे बोलतो आपण अजून तोरण पावसाचं पण आहे। हे असे भरपूर कारण आहेत की जे ज्याच्यानी म्हणजे की एक आपले पब्लिकला जनतेला त्रास होतो, असे भरपूर मुद्दे। निवडणुकीच्या टायमाला प्रत्येक उमेदवार मतांसाठी हे सांगते की मी विकासासाठी चुनाव म्हणजे निवडणूक लढत आहे। तुमच्यावरती लोक कसं का भरोसा करतील याच्याबद्दल थोडं सांगा। मी तर एक सवाल सांगू इच्छितो की आता तुम्ही प्रश्न केला त्याचं मी उत्तर देऊ शकतो की जे आत्तापर्यंत जे पण उमेदवार आपल्याकडे मतं मागायला आले किंवा वोटिंग मागण्यासाठी आले तर त्याही फक्त आश्वासन दिले की आम्ही हे करू, आम्ही ते करू। पण हे केव्हा होईल जेव्हा त्यांना त्या गोष्टी जाण असेल। आता मी सामान्य घरातून, मी एक शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे, तर मला त्या समस्यांची मला जाण आहे। आता हे जे मतदान मागायला येतात ते एकदम त्यांना कोणताही समस्या म्हणजे सामान्य जनतेची कोणती समस्या आहे त्यांना माहिती नाही। ते फक्त एक दिवस येणार, मतदान मागून जाणार आणि निवडून आल्यावर 5 वर्ष आपल्याकडे बघणार पण नाही। आणि मी एक लहानपणापासून बघत आलेले की समाजामध्ये विकास कामं कोणती बाकी आहेत। मला सर्व म्हणजे गोष्टींचा अनुभव आहे आणि मी शहापूर, मुरबाड सर्व विभागामध्ये फिरतोय। तर त्यात एक कळून आलं की भरपूर अशा गोष्टी आहेत की त्यात विकास कामं झालेली नाही। आता जेव्हा तुम्ही लोकांकडे मत मागायला जाता तेव्हा लोकांना काय आश्वासन देता? मी आश्वासन एकच देईन की मी जेव्हा मत मागायला जाणार तर त्यांना एकच मी सांगू इच्छितो की मी माझ्याकडे द्यायला तुम्हाला काहीच नाही, माझ्याकडे द्यायला तुम्हाला काहीच नाही। पण जेव्हा मी निवडून येईल तुम्ही हक्काने माझ्याजवळ मागायला याल आणि ते तुम्हाला 100% हक्काने मिळून देईल। काय आव्हान असेल तुमच्या मतदारांना? मतदारांना माझं एकच आव्हान असेल की आज गेली 15 ते 20 वर्ष याच्या अगोदरपासून आपला विकास कोणता झालाय ते बघा। आणि याच्या पुढे जर तुम्ही कोणाला निवडून देणार आहे, आता परत कोणाला निवडून देणार आहे तेही 5 वर्ष अगोदर त्यांच्या अगोदरचे जे 5 वर्षे होते खासदार, आत्ताचे जे विद्यमान खासदार, त्याच्या अगोदरचे विद्यमान खासदार, त्याही काय विकास कामं केले त्याच्याकडे फोकस करून तुम्ही त्यांना म्हणा किंवा अजून कोणाला म्हणा तुम्ही त्या परीने त्यांना मतदान करा। आता आपण बघतो कुठली निवडणूक आली की लोक फॉर्म भरतात, फॉर्म भरून कोणाचा प्रेशर आला की लोक माघार घेतात। मग तुमचं काय म्हणणं, तुम्ही माघार घेणार का निवडणूक लढणार? हा जो तुमचा प्रश्न आहे ना हा पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये म्हणजे शहापूर, मुरबाड, कल्याण पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये एकच आहे की नीतीश जाधवने आज जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याच्या अगोदरपासून तिथून म्हणजे एक वार्ता चालू झाले तिथल्या लोकांचा एकच गैरसमज आहे की मी फक्त फॉर्म भरणार आणि काही कारणास्तव मागे घेणार। पण मी एक त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की मला मतदार राजा
जे पाच मतदान किंवा 5,000 मतदान किंवा जे काही त्यांना जे जसे ते मला मतदान करतील त्या मतदानाला मी समाधान मानेन, पण मी माघार घेणार नाही की एक शब्दामध्ये गवाही देतो। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाजत। धन्यवाद।